नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मक्यांचा सीझन चालू झाला आहे. तर आज आपण कॉर्न गार्लिक सॉस हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मक्का घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला हा मक्का भाजून घ्यायचा आहे. असा भाजून घ्यायचा आहे मक्का. बघू शकता सगळ्या बाजूने हा मक्का भाजला गेला पाहिजे चांगला. आपला मक्का भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. सर्वप्रथम आपण गार्लिक सॉसचा मसाला तयार करून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता बटर घालून घ्यायचं आहे. बटर आपलं वितळलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये 3 ते 4 अशा मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचं आहे. मग ऑर्गॅनो घालायचं आहे. मग 1 ते 2 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. असं लसूण मधला कच्चेपणा निघून जाईल असं परतवून घ्यायचं. आपला मसाला तयार झालेला आहे. आपण आता व्हाईट सॉस तयार करून घेणार आहोत. मी इकडे तोच फ्राय पॅन वापरलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता बटर घालून घेणार आहोत. असं बटर घालून घ्यायचं आहे. बटरला चांगलं वितळू द्यायचं आहे. आपला बटर वितळलेला आहे. त्यामध्ये आपण आता 1 चमचा मैद्याचं पीठ घालून घेणार आहोत व 1 ते 2 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप कच्चं दूध घालणार आहोत. असं दूध घालून घ्यायचं. मग 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चीजचे स्लाइड्स घालणार आहोत. असे मी इकडे 3 चीजचे स्लाइड्स वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचे स्लाइड्स वापरू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो मसाला केला आहे तो घालून घेणार आहोत. मग असं परतवून घ्यायचं आहे चांगलं 1 ते 2 मिनिटं. आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती दाटसर झालेला आहे तो. त्यानंतर आपण जे मक्याचे भाजून ठेवलेले मके ते घालून घेणार आहोत. इकडे मी असे तुकडे केलेले आहेत मक्याचे. त्यानंतर आपल्याला हे 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आपला कॉर्न गार्लिक सॉस तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही पण ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा, छान लागते. माझी ही कॉर्न गार्लिक सॉस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.